नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकांनी सेवा शुल्क कमी करावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। यामध्ये डेबिट कार्ड शुल्क, किमान शिल्लक न ठेवल्यास दंड आणि लेट पेमेंट शुल्क यांचा समावेश आहे। या निर्णयामुळे ग्राहकांना बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या जास्तीच्या शुल्कांपासून दिलासा मिळू शकतो। हा संदेश अलीकडेच आरबीआयनं बँकांना दिलाय। तथापि या प्रकरणावरती अजून तरी आरबीआयकडून अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाही। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी अलीकडच्या आठवड्यामध्ये बँकांना सांगितलंय की त्यांना डेबिट कार्ड, किमान शिल्लक न ठेवल्यास दंड आणि लेट पेमेंटशी संबंधित सेवा शुल्क कमी करावे लागतील। अलीकडच्या काळामध्ये भारतीय बँकांनी किरकोळ कर्ज देण्यामध्ये पुन्हा वाढ पाहिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले। कॉर्पोरेट कर्ज देण्याच्या अडचणीनंतर बँकांनी किरकोळ कर्ज देण्यावरती जास्त लक्ष केंद्रित केलंय। वैयक्तिक कर्ज, कार कर्ज आणि लघु व्यवसाय कर्ज यासारख्या उत्पादनांमुळे बँकांचं उत्पन्न वाढलेलं आहे। तथापि वाढीच्या या गतीनं रिझर्व्ह बँकेचं लक्ष वेधून घेतलंय। तज्ज्ञांच्या मते रिझर्व्ह बँक विशेषतः कमी उत्पादन असलेल्या ग्राहकांवरती जास्त भार टाकणाऱ्या शुल्कांवरती लक्ष ठेवून आहे। दरम्यान त्यांनी निश्चित मर्यादा आणि दर ठरवलेला नाही। हा निर्णय बँकांवरती सोडण्यात आलेला आहे। बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावरती कुठलीही मर्यादा नाही। ऑनलाईन फायनान्शियल मार्केटप्लेस बाजाराच्या आकडेवारीनुसार किरकोळ आणि लहान व्यावसायिकांसाठी कर्जाची प्रोसेसिंग फी सामान्यतः 0.5 ते 2.5% असते, तर काही बँका गृहकर्जावरती प्रक्रिया शुल्कासाठी 25,000 रुपयांची कमाल मर्यादा ठेवतात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं डेबिट कार्ड आणि मिनिमम बॅलन्स जर तुमचा दंड म्हणून त्याच्यावरती घेतला जात असेल तर त्यावरती लवकरच मर्यादा येण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा निर्णय नक्कीच सर्वसामान्यांसाठी फायद्याचा आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।